गव्हाचा रवा म्हणजेच लापशी किंवा दलिया हे आपण घेतलेला आहे. एक छोटी वाटी घ्यायचा म्हणजे शिजल्यानंतर तो दुप्पट होतो. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून आपण अर्धा तास भिजत ठेवूया. अर्ध्या तासानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं. कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून आपण हे भिजलेला दलिया परतून घेणार आहोत आणि एका वाटीसाठी आपण इथं 3 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या. कुकर थंड झाला की आपण हे तुम्ही बघू शकता मस्त असा दलिया आपला मऊ झालेला आहे. त्यातलं पाणी आटलेलं आहे. आता इथं आपण बारीक चिरलेला गूळ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्येच मी सुंठ पावडर आणि गरम करून 1.5 वाटी पाणी टाकून घेत आहोत, कारण की आपण खीर तयार करणार आहोत. आता ह्याला उकळी येते तोपर्यंत तडका पॅनमध्ये साजूक तूप टाकून आपण काही ड्रायफ्रूट परतून घेणार आहोत. उकळी आल्यानंतर ड्रायफ्रूट आणि सुक्या खोबऱ्याचा कीस टाकून मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करू. आपली दलिया खीर तयार